राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर रालोआ आज सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता. इंडिया आघाडीचा तुर्तास विरोधी वाकावर बसण्याचा निर्णय, मात्र योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची स्पष्टोक्ती. राज्यातील विधान परिषदेचं मुंबई, कोकण आणि नाशिक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भारतीय गुंतवणूकदारांमध्ये नाहक संभ्रम आणि भीती निर्माण करायची आहे, भाजपचा आरोप. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर, प्रमुख व्याजदर जैसे थे, रेपो दर 6.5% कायम. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही आमदार शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या संपर्कात नाही, सर्व आमदार आमच्या सोबतच, अजित पवार यांचा दावा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 10 जूनऐवजी येत्या 27 जूनपासून होणार सुरू. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माघार, भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना पाठिंबा. ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा अमेरिकेकडून पराभव. आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्विआटेकची अंतिम फेरीत धडक.